राम 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 राम. घ्या बसून घ्या. ए थेरड्या, अरे बस ना खाली. गावातल्या भानगडी गावातच राहो असं गेल्या कित्येक वर्षापासून, म्हणजे माया पंजोबाच्या काळापासून मला वाटते. पण त्या राहीच ना. कोणता तरी गावातला डोमकवळा उडतेच आणि ती गोष्ट तालुक्यापर्यंत जातेच. असं करून कोणत्या दिवशी तुम्ही आपल्या गावचं नाव कोणत्या पेपरात आणसाल, आता मला तर भीतीच वाटली बघा. तरी बरं ते सरपंच नाही आज आपल्या गावात. योगायोगानं तुमचं नशीबच समजा. ते तर कसलं आहे माहितीच आहे तुम्हाला. दुसरा कवट्या महाकालच होती. चुकून जर काल रातचं मॅटर त्याच्या कानावर पडलं रे, तर मी सांगतो ना, जीवच मारते ते एकाला माणूस. एवढा तांडव होऊ नये म्हणून मी कुबड्या तुकाराम, गावचा उपसरपंच होण्याच्या नात्यानं आज ही बैठक माझ्या घरी बसवली, जेणेकरून की बुवा हे बारकुस मॅटर माझ्या घरीच दबलं पाहिजे. बारकुस मॅटर म्हणताच नाही येणार नाही याला. बारकुस कसं म्हणता येईल मॅटर? टरबूज चोरणं हे काय बारकुस मॅटर होय? हा नाही, मान्य आहे की बाबा उन्हाळा आहे, थंड व्हायसाठी माणूस टरबूज खातेच ना. आता मी काय टरबूज खाय ना, खातोच की, पण विचारून खातो. असं कोणाच्या बी वावरात जाऊन चुरून खायच ना आपण, आपल्याला ते होईच ना. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, चोरून खाल्लेले टरबूज पचच ना. ते कोणाकोणाचे कार्टी टरबूज चोरणार नाही, मला माहित आहे कोण आहे ते. आणि आता या सभेमध्ये मी त्याला उठिलो रे, आणि त्याचं नाव कोणी जाऊन त्या सरपंचाला सांगितलं, तर मी सांगतो ना, त्याईनं खाल्लेले टरबूजच बाहेर काढते ते माणूस. म्हणून त्याला या सभेत न उठवता मग एवढंच सांगणं आहे की बाबायो, त्या माणसाचं झालेलं नुकसान ते काय एकदाच भरपाई करून द्या. नुसते टरबूजच चोरले असते तर मी काय तुम्हाला म्हणलो असतो काय? नाही म्हणलो असतो काय? आणि ही बैठक बी भरली नसती. पण तुम्ही काय की टरबूजा सकट ते येलं बी घराला घेऊन चालल्या म्हणा. का त्या माणसाला काय माती खाव काय? काय माणसाच्या आवल्या दिला जर म्हणा की डुकराच्या? ते माणूस येऊन ढ्याढ्या माझ्यासमोर रडाले आणि मला सांगाले की सरपंच, माझ्या टरबूजाचा डुकरावानी नासोडा केलाय म्हणे तुम्ही त्याच्या वावरात. असं कुठं असतंय वय? आधीच आपल्या गावात कोंबड्या पळीनं, टरबूज चोरणं हे लय मोठा गुन्हा मानला जातंय. आणि तुम्ही टरबूज चोरसाल आणि टरबुजासोबत येलं बी चोरसाल, येलं बी, तर मग बेटो, मग तुमचं काही खरं नाही. मग तुम्ही मेल्याच, तुम्ही चिताडच मेले.
ते सरपंच जर इथं असला असता ना आता, तर गळात दाबला असता एकेकाचा. कोणाकोणाचे कार्टे होईल ते नुकसान भरपाई करा आणि ती मिटवा एकदाच. आणि हा अजून एक, याविषयी कोणी बाहेर चर्चा करायची नाही. आणि कोणी जर चर्चा केली रे आणि ते जर का माझ्या कानावर आलं, तर मी या दोन्ही हाताने गळा दाबून मारून टाकेल ते ना. हो, एवढं समजून घे. समजलं? चला निघा. राम 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 राम, निघा.